आंब्याचं गोड लोणचं करण्यासाठी मी कैरी धुवून कट केली आहे. 1 किलो कैरी घेतली आहे. त्यामध्ये आपण टाकणार 1 टेबलस्पून मीठ. आपण आंबट गोड लोणचं करतो आहे. अर्धा किलो गूळ, लाल तिखट, आपण गूळ आणि तिखट टाकलं आहे. आता आपण हळद टाकणार आहे. हळद आपण घेतो आहे 1/4 टीस्पून. हळद टाकून घेऊया. हे सगळं साहित्य आता आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊ. याला मिक्स करून असंच ठेवायचं आहे. जेव्हा हे व्यवस्थित मिक्स होईल म्हणजे आता आपण याला उद्या याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले टाकणार. मसाले पण आपल्याला जास्त नाही ॲड करायचे आहे, कारण आंबट गोड लोणच्यामध्ये काही जास्त मसाले नसतात. हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. आपलं व्यवस्थित मिक्स करून झालं आहे. आता याला असंच उद्यापर्यंत आपण ठेवणार आणि मग उद्या याच्यामध्ये आपण थोडे मसाले ॲड करणार. याला आपण आपल्या लोणच्यामध्ये बघा छान गूळ आणि मीठ मिक्स झालं आहे, त्यामुळे याला छान पाणी सुटलं आहे. आता याच्यामध्ये आपण टाकणार मोहरची डाळ, जी की आपण भाजून घेतली आहे. मेथी, कडू मेथी, थोडेसे दाणे मी जाडसर मिक्सरमधून काढून घेतले आहे. धणे पण भाजून थोडे जाडसर, म्हणजे फक्त एकाचे 2 झाले पाहिजे असेच आपल्याला बारीक करायचे, एकदम बारीक नाही करायचे. धणे पण आपण याच्यामध्ये मिक्स करू. मी इथे 2 टेबलस्पून तेल घेतलं आहे. ह्या तेलामध्ये मी 2 चमचे तयार रेडीमेडवाला मसाला टाकते आहे. फक्त 2 चमचे घेते आहे. नॉमिनल आपल्याला पाहिजे आहे. तर आपण हे तेलामध्ये, मी तेल गरम करून थंड करून घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये मी हा मसाला मसाला व्यवस्थित मिक्स झाला आहे. आपण याला या लोणच्यामध्ये ॲड करणार आहे. या लोणच्याचा गोडपणा छान राहण्यासाठी याच्यामध्ये आपण जास्त मसाला किंवा जास्त तेल टाकत नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे झालं आहे आपलं लोणचं तयार. हे जेव्हा मुरतं तेव्हा खूप छान लागतं आणि गूळ जसा जसा मुरत जातो तसा आपला हा याचा जो सार आहे तो पण घट्ट येत जातो. हे झालं आहे आपलं आंबट गोड गुळाचं लोणचं.